Hello, hello. This is the Marty Fact episode number 1809. आजची तारीख आहे 30 जानेवारी 2020. आता वाजले रात्रीचे 10 वाजले आहेत आणि आज थर्सडे आहे. उद्या आहे फ्रायडे आणि उद्या जाईन मी घरी. ओके, सो मी बहुत खुश आहे बिकॉज ऑफ दॅट की मी घरी जाईल. एक म्हणजे कसं आहे की अगोदर जेव्हा मी खापरखेडाला होतो ना तेव्हा मी सॅटर्डे संडेची खूप वाट पाहत होतो या किंवा संडे या. आता मी कसं वाट पाहतो आता संडे आहे घरी जाईन वगैरे. इट्स गुड. आता तुम्ही क्युरियस असेल की वाय एम आय सो ब्लशिंग. येस, बिकॉज ऑफ दॅट राईट नाऊ मी एक मूवी बघितला लव्ह पर स्क्वेअर फीट. ओके, आणि हा मूवी वॉज इतका जबरदस्त आहे, इतका जबरदस्त. मला माहित नाही यार या लोकांनी नेटफ्लिक्सवर काऊन रिलीज केला यार, जो की एवढा जबरदस्त कॉन्सेप्ट होता, चांगले पैसे पण. सॉरी. भाई सर्दी बहुत है. हा, तर मी काय म्हणत होतो, हा जो मूवी आहे लव्ह पर स्क्वेअर फीट, हा जो मूवी आहे हा नेटफ्लिक्सवर काय रिलीज केला यार. म्हणजे स्टोरी इतकी जबरदस्त होती, प्रेझेंटेशन इतकं जबरदस्त होतं, कास्टिंगही जबरदस्त होती, ऍक्टिंगही जबरदस्त होती, बजेटही कंट्रोल मध्ये होता. त्यांनी साला नेटफ्लिक्सवर का रिलीज केली यार, कारण बहुत जबरदस्त. सांगू, हे समजा मूवी रिलीज झाली असते ना तर डेफिनेटली सांगतो या लोकांनी त्यांच्या बजेटपेक्षा डबल चांगलं क्रॉस केलंच असतं, कारण मूवीमध्ये तेवढं टॅलेंट होतं यार, आणि बहुत भरभरून टॅलेंट होतं लिटरली. आणि सांगू, मला अशाच प्रकारची मूवी बनवायची आहे आणि समोर अशाच प्रकारची मूवी एक प्रकारे कॉमेडी वगैरे. इट्स कॉमेडी म्हणजे कोणती कॉमेडी, जबरदस्त वाली कॉमेडी नाही ना 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 ना, नेव्हर 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 नेव्हर, कतही नाही. सांगू, आपल्या नाही ना या प्रोडक्शन म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये, बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सर्वात जबरदस्त फॅक्ट काय, व्हॉट इज द रिअल ब्युटी ऑफ इंडियन सिनेमा इज दॅट की आपल्या इंडियामध्ये स्टेट्स आहे, इथे प्रत्येक 100 किलोमीटरवर भाषा चेंज होते. विचार कर, तर प्रत्येक लोकांची स्टोरी रिप्रेझेंट करणं, इट वॉज सो मच अमेझिंग. यास, कारण इथे नाही का प्रत्येकाची बोलण्याची स्थिती, चालण्याचा रंग, वेगवेगळा कल्चर प्रत्येक 100 किलोमीटरद्वारे चेंज होत जातो या. आणि हेच ब्युटी आहे. सांग, एक प्रोड्युसर किंवा एक डिरेक्टर किंवा एक रायटर पाशी बहुत साऱ्या अशा काही फॅक्ट आहे जे आपण आत्मसात करू शकतो. यस, आणि लिटरली मला असं वाटते की इंडियन सिनेमा याचद्वारे एक प्रकारे त्याच्या समोरच, म्हणजे याच्या सोबत याला, म्हणजे इंडियन सिनेमाला कळलं की व्हॉट इज द रिअल ब्युटी बिहाइंड इट, आणि ते त्याच्या मागे काम पण करत आहे. लिटरली मी काय अशी मूवी सांगतो जे बहुत जबरदस्त आहे. बरली की बर्फी घे, लव्ह पर स्क्वेअर फीट घे, आयुष्मान खुरानाचे मोस्ट ऑफ द मूवी वॉज एक प्रकारे कॉमेडी पण असतात. कॉमेडी म्हणजे कसे कॉमेडी बट हसण्यालायक बहुत जबरदस्त राहतात. यस, इट वॉज रिअली, म्हणजे खूप सिरियस टॉपिक नाही, खूप छोटासा टॉपिक. कॉमेडी म्हणजे असं नाही का जबरदस्त टॉपिक कॉमेडी नाही ना ना ना, इट वॉज नाही का असं कॉमेडी का जेणेकरून नाही का आपलं मन हसेल. इट वॉज लाईक दॅट या, असं खिदखिद करके हसणार नाहीये या, एकदम मनातून हसलं पाहिजे तेव्हा कुठे ते एक प्रकारे, आणि मनातून हसलं आणि ते हॅपीनेस वाली कॉमेडी नाही का, ते खरंच नाही का मूवी मध्ये बहुत जबरदस्त. आणि बॉलिवूड अशा प्रमाणे काम करून राहिलं आहे की इट वॉज रिअली ग्रेट या. जे पाहणारे ऑडियन्स आहे त्यांना पण बहुत मजा येते यार असं पाहण्यामध्ये. लिटरली खरंच बहुत जबरदस्त मजा येते अशी मूवी पाहण्यामध्ये आणि अशी मूवी बनवण्यामध्ये पण. लिटरली खरंच माझी मूवी अशी राहील का. वेल, तुझ्यामध्ये असं टॅलेंट आहे का, तू खरंच अशा प्रकारे, म्हणजे आता जो लव्ह पर स्क्वेअर फीट हा जरा मूवी आहे, तू याच्यापेक्षा बेटर किंवा अशा वेळी बेटर बनू शकते का. वेल, लिटरली मला ती ही मूवी बहुत जास्त आवडली. यस,
याच्यामध्ये मला असं कतही वाटलं नाही का मी नाही का याच्यामध्ये काही ना काही स्वतःच असं फॅक्ट लावू बा की आपण काही ना काही त्याच्यामध्ये काड्या करू बा. नो नो नो, याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट छोट्यातल्या छोटी गोष्ट बहुत ही जबरदस्त याने दाखवली गेली आहे. बहुत जबरदस्त प्रेझेंटेशन केले आहे. इट वॉज रिअली वेल यार. बहुत ही खूपच म्हणजे लिटरली येस. म्हणजे हॅट्स ऑफ टू यू आनंद तिवारी. ही वॉज द डिरेक्टर ऑफ द मूवी. येस. आणि खरंच यांची मूवी वॉज रिअली ग्रेट. आनंद तिवारी मला एकदा थोडस गुगलवर सर्च करावं लागेल हु इज आनंद तिवारी आणि या त्यांची मूवीज वगैरे पाहावं लागेल. बट इट वॉज रिअली ग्रेट. मला खरंच आवडलं ही मूवी. इज द फॅक्ट अबाउट द मूवी. येस. मी का असं म्हणून आलो भाय की हा मूवी बहुत जबरदस्त आहे वगैरे वगैरे ऑल दिस थिंग्स. होय जबरदस्त आहे तर जबरदस्त आहे यार. त्यांनी काम एवढं जबरदस्त केलं आहे की इट वॉज रिअली ग्रेट. बट तू खरंच सांग बरं की तू या मूवीवर खरंच थिएटरमध्ये जाऊन पैसे खर्च केले असते का? इट वॉज दॅट. यांच्यापाशी प्रमोशनसाठी दुसरं काही होतं नाही. हा आपण ही मूवी म्हणजे काही काही मूवी नाही का सिलेक्टेड क्रायटेरियामध्ये सेट असतात. म्हणजे की समजा मूवी पाहिल्यानंतर असं रिअलाइज होते का लोक हे मूवी कुठे पाहणार, थिएटरमध्ये पाहणार की टीव्हीवर पाहणार किंवा इंटरनेटवर पाहणार. नेटफ्लिक्स काय असं एकदम खूप वाईट मीडियम नाही आहे. ओके. जर ही मूवी अशी मूवी झाली असते रिलीज आणि मार्केटिंगला खर्च खूप लागला असता लिटरली. म्हणजे मला सांगतो या फिल्मचा जो फिल्म बघून मला असं रिअलाइज होते का फिल्मचा बजेट हार्डली 25 ते 30 करोड पर्यंत असेल. ओके. जर यांनी रिलीज मध्ये थोडे पैसे खर्च केले असते, मार्केटिंग वगैरे केली असती तर यांचा बजेट वाढला असता ऑलमोस्ट काहीतरी 50 करोड पर्यंत. ओके. तर 50 करोड इन्व्हेस्ट करून त्यांनी किती पैसे कमवले असते? मी सांगतो कधी 100 किंवा 150 करोड तर कमवलेच असते. बट कसं आहे की प्रोड्युसर पाहिजे तेवढा पैसा नसेल या पुन्हा 20-30 करोड रुपये लावणं. नेटफ्लिक्स मध्ये कसं आहे की आपल्याला एक खूप चांगलं प्राधान्य आहे की नेटफ्लिक्सद्वारे नाही का आपण जेव्हा मूवी ब्रॉडकास्ट करतो ना तर हे प्रत्येकाने स्मार्टफोन मध्ये चालले जाते. आणि स्मार्टफोन म्हणजे काय की प्रत्येक ऑडियन्सकडे जाते. आणि इथे ऑडियन्स किती आहे? इथे ऑडियन्स आहे करीब 103 करोड स्क्रीन आहे आपल्याकडे इंडियामध्ये. यस, 103 करोड स्क्रीन. विचार कर तर प्रत्येक स्क्रीन मध्ये जेव्हा हा मूवी रिलीज केला जाईल तर इट वॉज सो मच अमेझिंग टू. यस, इट वॉज समथिंग रिअली डिफरंट. आणि हेच एक फॅक्ट आहे नेटफ्लिक्सचा. आणि कसं आहे की नेटफ्लिक्स कसं आहे की जेवढं तुमचं बजेट आहे तेवढे तुमचे पैसे वापस होऊन जाते. म्हणजे समजा जर फिल्म आहे 30 करोड, पहिले ते फिल्म बघतात मग ते ठरवतात की फिल्म किती मध्ये द्यायला पाहिजे. आणि हे असे नाही करत की तुमच्या बजेटच्या पेक्षा खूप कमी देतात. ते ठरवतात की हा या फिल्मची ही रेंज आहे तर ते करीब प्रोड्युसरला त्यापेक्षा थोडेसे म्हणजे 30 करोडची फिल्म आहे तर हे घ्या 40 करोड किंवा 45 करोड. बट नेटफ्लिक्सने याचा चांगला फायदा उचलला कारण फिल्म मध्ये तो पॉवर होता, तो दम होता. इट वॉज रिअली गुड. ओके, इनफ इज इनफ. तर काय अजून सांगायचं? उद्या फ्रायडे आहे. उद्या ऑफिस करून झाल्यानंतर मला घरी जायचं आहे. माझ्यापाशी बहुत सारे कपडे आहे. मला बहुत सारे कपडे धुवायचे आहे. अजून एक गोष्ट, मी म्हणजे पुढल्या गुरुवारी म्हणजे आज गुरुवार आहे, पुढल्या गुरुवारी म्हणजे जस्ट 1 हफ्त्यानंतर मी गोव्याला राहणार या टायमाला. जस्ट 1 वीक.
सो मला गुरुवारी निघायचं आहे या. सो त्यासाठी काय आहे की तिकीट वगैरे सगळं बुक झालंय, सगळं बुक झालंय. बट माझं कसं आहे, सोमवार, मंगळवार आणि बुधवार ऑफिस आहे. ओके, गुरुवारपासून सुट्टी टाकलंय मी. आता प्रॉब्लेम हा आहे की माझे जे ऑफिस आहे ते आहे सेकंड शिफ्ट, म्हणजे नाईट शिफ्ट मध्ये, सॉरी इव्हिनिंग शिफ्ट मध्ये आहे. ओके, तर माझं असं होऊ शकत नाही, पॉसिबल होऊ शकत नाही का मी बुधवारी ऑफिस करून मी वर्धेला जाईन, त्याच्यानंतर मग सोनू आणि बिट्टू सोबत इथे येईन. हे पॉसिबल नाही माझं. सो माझं असं हे आहे की मी डायरेक्ट एअरपोर्टवरच येईन सरळ या. म्हणजे गुरुवारी मी सकाळी सरळ एअरपोर्टवरच येईन, इथून नागपूरमधूनच या, म्हणजे मी घरी न जाईन. तर हे पॉसिबल होऊ शकते. पण याच्यामध्ये पुन्हा एक प्रॉब्लेम आहे की तुझे कपडे या. आता तू जे काही घालशील कपडे, तर ते कपडे काय तू अशाच बॅग मध्ये नेशील नाही. तसं कर, उद्या तू घरी चाललाच आहे, उद्या घरी जा तू. ओके, कपडे धुवून घे, कपडे इस्त्री कर. ओके, दादाने जी बॅग पाठवली आहे त्या बॅगेमध्ये बरोबर तू तुझ्या साईडचे कपडे ठेवून दे. जास्त काही कपडे घेऊ नको. ओके, 1-2 कपडे वगैरे घेऊन घे. ओके, आणि ते बॅग मध्ये पॅक कर बरोबर. आणि सोनूला म्हणशील का जेव्हा तुम्ही ये जाल तर तेव्हा माझे कपडे पण सोबत घेऊन येईल, माझे कपडे पण बॅग मध्ये टाकशील, म्हणजे तुझे कपडे सेफ राहील, इस्त्री करून राहील, एव्हरीथिंग वॉज गुड. आज 2-3 दिवसासाठी आपल्याला इथे काही कोण फारसे कपडे लागत नाही, ऑफिसचेच कपडे लागेल ना, तिथे ऑफिसचेच कपडे घेऊन ये बस. म्हणजे तुझ्या पाहिजे सामान अजून हलकं होऊन जाईल. ओके, म्हणजे इथून तुझं फक्त एका बॅगेमध्ये सगळं काम होऊन जाईल. तर बस, इथून तू एक बॅग घेऊन जा आणि तिथे मग ते लोक बिट्टू आणि सोनू हे लोक रेल्वेनेच येऊन राहिले, तर आणि ते मोठी बॅग पण कॅरी करत आहे. सो इट विल बी रिली गुड या. सो प्लॅन तर हाच आहे. यस, त्याच्यावर इम्प्लिमेंट करेल. आता फक्त 1 हप्ता राहिलाय गोव्यासाठी. काफी एक्साइटेड आहे. यस, एक्साइटेड तर आहे, बट पैसा पण अजून एक गोष्ट खूप बेकार अशी आहे की मला आता सोनूसाठी मला वडिलांना पैसे मागायचे आहे, 15,000 रुपये वडिलांना. अँड दॅट इज अ रिअली सॅड थिंग. येस, का मी आताही वडिलांना पैसे मागेन सोनूच्या घरासाठी. चला, मी तर ऍडजस्ट करायला पाहिजे. चला, मी तर हे सगळं करून घ्यायला पाहिजे होतं, बट नाही यार. I just feel really sad, but one day I will pay back all of them, all those people who, okay? Yeah, one day I will. Yes. अजून त्याच्यानंतर मला या संडेला मला सूरज, प्रतीक, तुषार सगळ्यांसोबत भेटायचं पण आहे. सो आणि गेले 15 दिवस झाले आपण बाहेर म्हणजे इथे आलोच, म्हणजे वर्धा गेलोच नाही. यस, लास्ट टाइम आपण करीब आलो त्याच्यानंतर 2 हफ्ते इथंच होतो. गो घरी या. तर उद्या जाईन मी घरी. यस, एक्साइटमेंट आहेच. सो या, राईट नाव तर एवढंच आहे. फारसं जास्त बोलू नको, कारण लवकर झोप, उद्या सकाळी लवकर पण उठायचं आहे. आज सकाळी झाला लाईनच नव्हती. मित्र, आम्ही कसं ऍडजस्ट केलं, कसं एवढ्या थंडीमध्ये हातपाय धुतले. डूड, इट वॉज सो मच इंटेन्स. दाढी कशी आहे? दाढी ठीकठाक आहे ना? माझे इथे डार्क स्पॉट आहे ना इथे, जो असा क्लिअरली दिसून येते. सी, बट अदर दॅन दॅट ठीक आहे ना. या दाढी वगैरे गुड, एव्हरीथिंग इज गुड. सो टिल देन एव्हरीथिंग इज फाईन. सो this is the end. This is the My Artifact episode number
17:08 9 right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.